हॅलो एव्हरीवन. तर आजची माझी सकाळ झाली 6 वाजता आणि आज मी ढोबळी मिरचीची भाजी करणार होते. भाजीची तयारी करायला मी सुरुवात केली. आज अजून एक मस्त गोष्ट होणार होती, ती म्हणजे की आज आमच्या ऑफिसमध्ये आम्ही मिसळीचा बेत केला होता. त्यामुळे मिसळच मी जास्त करून खाणार होते आणि त्यामुळे भाजी थोडी कमी केली, कारण की भाजी कमी लागणार होती आज. तेल शक्यतो आम्ही कमी वापरण्याचा प्रयत्न करतो, कारण की मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं की 500 ml ऑइल हे पर पर्सन दर महिना एवढंच वापरलं पाहिजे. म्हणजे आता आमच्या घरात जर मी आणि शुभम राहतो, तर आमच्या दोघांचा पकडून 1 लिटर तेलच फक्त महिन्याला आम्ही वापरलं पाहिजे. परंतु असं होत नाही. आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये आपण तेल जास्त वापरतो. पण आमचा प्रयत्न असतो की 1.25 लिटर, म्हणजे त्याच्या जवळपास तरी आपण करूया नाही का मॅनेज. पण ज्या दिवशी तळणीचे पदार्थ खाल्ले जातात, जे की मला खूप आवडतात, त्या दिवशी तेल मात्र थोडं जास्त वापरलं जातं बरं का. आणि त्या महिन्यात पण मग तेलाचं कन्झम्पशन जास्त होतं. तर मग अशा प्रकारे मी भाजीची तयारी केलीच. आणि एका साईडला छोटे छोटे जे काही कामं होते, जसं की डस्टबिन आणायचे होते. मी डस्टबिन्स रात्री बाहेर ठेवतो, कारण की मग सकाळी ते कचरा घेऊन जातात लवकर 5:30-6च्या आसपास. आणि मग आपण उठलो की आपण कचऱ्याचे जे डस्टबिन्स असतात ते आतमध्ये घेऊन यायचं, असं एक वेळ आमचं ठरलेलं आहे नाही का. पण कधीकधी ना बाहेर ठेवायचं राहून जातात डस्टबिन्स, कारण की उशीरच इतका होतो सगळी कामं आवरायला. मग असं राहून जातं कधीकधी. तिसऱ्या डब्यामध्ये म्हणजे भाजी पोळीचा एक डबा असतो आणि एका डब्यामध्ये आम्ही सलाड नेत असतो, जसं की काकडी, टोमॅटो. भाजी जेव्हा पण आम्ही विकत घ्यायला जातो ना, तेव्हा शुभमचा एक हट्ट असतो की बीट घेऊया. पण मला बीट फारसं आवडत नाही खायला आणि मी नाही खात. मला माहिती आहे खाल्लं पाहिजे, पण मी नाही खात. मग तो म्हणतो की ठीक आहे, तू नको खाऊस, मला देत जा. पण असं होतं की जेव्हा मी त्याला डब्यामध्ये बीट देते ना, ते डब्यातनं परत आलेलं असतं. तर असं हे होत असतं. मग एका साईडला मी चहा पण करून घेतला आणि माझी ब्रेकफास्टची तयारी. म्हणजे मी म्युस्ली खाते. तर सध्या मी चॉकलेट फ्लेवरचं हाय प्रोटीनवाला म्युस्ली आणलं आहे, जे की खूप टेस्टी आणि छान आहे. त्यांनी पोट पण भरतं. सध्या मी प्रॉपर ब्रश यूज करायला सुरुवात केली रुधरूसाठी, कारण की डेंटल हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे. आधी आम्ही फिंगर ब्रश यूज करायचो. अंघोळ झाल्यानंतर तो टबमध्ये असंच खेळत बसतो आणि मग त्याला बाहेर यायचं नसतं. आणि बघा तो किती हॅपी आहे आजीआजोबांकडे जायला. तो एकदम रेडी झालेला आहे आणि आम्हाला टाटा फ्लाइंग किस देतो आहे. त्याला एकट्यालाच जायचं होतं. आणि मग आवरून मी ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये जाऊन म्युस्ली पण खाल्लं माझं. आणि मग त्याच्यानंतर एकदम मिसळीवरती ताव मारला. कोणी पोहे आणले होते, कोणी ढोकळा आणला होता आणि कोणी दही आणलं होतं. मी अयंगार बेकरीचा केक पण नेला होता. मग दिवसभरात मला असे क्यूट फोटोज आले पिल्लूचे. आणि मग वेळ आली घरी जायची ऑफिस संपल्यावर. आणि आज पण नेहमीप्रमाणे उशीर झाला. खूप गर्दी लागते सध्या. मग जेवण करून रुद्रूबरोबर रीडिंग टाईम स्पेंड केला आणि मग झोपलो.